याच्या पलीकडे जाऊन कास्टिझम आहे हे मान्य करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मग यू आज रिअली फॉट फॉर समथिंग आणि देन यू सॉ दॅट चेंज हॅपनिंग. तर या बेंचेसवरती कित्येक कोटी रुपये खर्च केलेला आहे, कित्येक करेक्ट कोटी. करेक्ट पण करेक्ट. त्याचं बॅटल फॉर सम अदर डे. बरोबर आहे. त्याच्यासाठी अजून 5 वर्ष आहेत. बरोबर. आता ह्या ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत राईट, म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज म्हण किंवा हे म्हण, सो हे जे सगळे सर्वेज घेतले जातात, तर ह्याचे सुद्धा आता एकतर म्हणजे हे किती ऑफन घेतले गेले पाहिजेत ह्याच्यावर काही असं म्हणजे ठोस आहे का लिहिलेलं कुठे की इट शुड हॅपन एव्हरी 10 years और वॉट एव्हर, म्हणजे नॉट फॉर द पर्पज ऑफ डिवाइडिंग अस बट जस्ट एक कन्सेन्सस की सध्या इंडियामध्ये काय काय कोण कोण कसे कसे आहेत. आणि अगेन, इज दिस डिस्क्लोज थ्रू आरटीआय, शुड इट बी डिस्क्लोज्ड, आणि लोक हे सांगतात का, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जे आहेत किंवा हे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज जे आहेत हे सांगतात का ह्याबद्दल गोष्टी आपल्याला? सो जे सर्वेज आहेत त्याचे कसं कधी करायचे काय करायचे ते नॉर्म्स आहेत आणि ते SC साठी आहेत, ST साठी आहेत, नॉर्दर्न ट्राईब्ससाठी आहेत, ओबीसी साठीचा एक सर्वे आणि त्याचा कमिशन रिपोर्ट मंडल आयोगाच्या स्वरूपात Correct. आपल्याला दिसला. करेक्ट. तर हे नेसेसरी आहे. कास्टिझम आपण मानत नाही, बरोबर. याच्या पलीकडे जाऊन कास्टिझम आहे हे मान्य करणं गरजेचं आहे. म्हणजे बरोबर. आजही आपल्याला ऑनर किलिंगच्या केसेस महाराष्ट्रात दिसतात, विच इज खरंय. सपोज टू बी अ प्रोग्रेसिव्ह स्टेट. खरंय. काय आपल्या समाजामध्ये चाललं आहे किंवा इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट झाली आहे का, सोशल अपलिफ्टमेंट झाली आहे का, कारण त्यामुळे त्याच्याकडे त्या अँगलनी बघणं गरजेचं आहे. आणि ते कळण्याचा मार्ग काय तर डेटा. तर डेटा कलेक्ट करण्यासाठी ते सर्वेज आणि कमिशन्स असतात. बरोबर आहे. सेन्सस असतं. सो सेन्ससही दर 10 वर्षांनी करणं एक्सपेक्टेड आहे. आपलं Right. अजून राहिले या डेकेडचं खरं तर. हम्म. तर ते सेन्सस होणं एक्सपेक्टेड आहे आणि हा सगळा डेटा पब्लिक डोमेनमध्ये असतो. करेक्ट. सो ऑल दीज रिपोर्ट्स, ऑल दीज नंबर्स आर इन पब्लिक डोमेन. म्हणजे तू सेन्ससची ऍक्च्युली वेबसाईट आहे, अतिशय छान वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती सगळे डेटा पॉइंट्स तुला मिळतात. सो लास्ट जर सेन्सस आहे 2011, तर यू कॅन ऍक्च्युली गो डीपर इन टू इट आणि डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत, जेंडर वाईज, एज वाईज, एज्युकेशन वाईज, कारण सेन्सस मध्ये खूप डिटेल्ड इन्फॉर्मेशन घेतली जाते. बरोबर. आणि इट्स अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. राईट. आणि ती इम्प्लिमेंट व्हायलाच पाहिजे. बरोबर. पण मग आता हे जे सगळे लोक आहेत, बिकॉज इट्स अ ह्यूज प्रोजेक्ट राईट, तू Right. म्हणलास तसं डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत, तालुका लेवल पर्यंत लोक जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हे सगळं घेणार. सो हु दीज पीपल इम्प्लिमेंटेड, पण ह्यांना नेमतं कोण? सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल सो गव्हर्नमेंट. सेन्सस हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येणारी गोष्ट आहे. Right. आणि त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन आस्क की आम्हाला काही मॅनपॉवर हवी आहे. मग राईट. स्टेट गव्हर्नमेंट ती हेल्प करतात की ठीक आहे, तुम्ही आमचे शिक्षक वापरा, तुम्ही आमचे ही मॅनपॉवर तुम्ही वापरू शकता तो डेटा कलेक्ट करण्यासाठी. करेक्ट. आणि ते कॉपरेशन असतं आणि त्यातून ते केलं जातं. पण Okay. सेन्सस इसेन्शियली ते रन करणं, ते इम्प्लिमेंट करणं ही सेंट्रल गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी. राईट. राईट. मला माहितीये की तू परिवर्तन संस्था, ज्याचा तू मेंबर आहेस, ट्रस्टी आहेस, यू को फाउंडेड दॅट राईट. तुम्ही खूप काम केलेत फॉर द लास्ट 15 years. त्यातले असे तुला विच गिव्स यू होप राईट, असे काही इन्सिडेन्सेस आहेत का ज्याच्यामध्ये यू रिअली फॉट फॉर समथिंग आणि देन यू सॉ दॅट चेंज हॅपनिंग, विच मेड यू रिअफर्म युअर फेथ इन टू की हे आपण एफर्ट्स घेतले तर चांगलं होईल उद्या देशाचं. सो असे काही तुझ्या डोक्यात येतात का? खूप आहेत. म्हणजे सी बऱ्याचदा ना, आता आम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करतो टेक्निकली, तर आमचा मेन फोकस आहे तो गव्हर्नन्स आहे. राईट. आणि गव्हर्नन्स आणि पॉलिसी या गोष्टी भयानक स्लो चेंज होतात. म्हणजे नॅचरल आहे आणि ते अचानक फास्ट चेंज होऊ पण नाही खरं तर. म्हणजे मला तू विचारशील तर ऑनेस्टली, कारण एवढा मोठा देश आहे, एवढे कॉम्प्लेक्सिटीज आहेत, सिस्टीम्स एवढ्या कॉम्प्लेक्स आहेत, लोक आणि सोसायटी इतकी कॉम्प्लेक्स आहे. पण ती डिरेक्शन बघणं गरजेचं आहे की त्या डिरेक्शननी आपण जातोय का, काही चेंजेस होत आहेत का, काही गोष्टी घडत आहेत का. तर अशी अनंत उदाहरणं आहेत की गेल्या काही वर्षात आम्ही, गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही काम करताना आम्हाला दिसले की आम्ही काहीतरी पुश केलं, काहीतरी करायला लागलो आणि ते नोटीस झालं, त्याचा काहीतरी परिणाम झाला. म्हणजे छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आम्ही पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचा रिपोर्ट कार्ड तयार करतो. सो कंपनीमध्ये जसं अप्रेझल असतं राईट आणि तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं कामाचं, तसं का कामाचं इव्हॅल्युएशन करू नये हा थॉट आमच्या डोक्यामध्ये आला. बरोबर. आणि आम्ही असं म्हणलं की आपण नगरसेवकांचा रिपोर्ट कार्ड तयार करू. आणि पहिल्या रिपोर्ट कार्ड पासून आम्ही 2012 मध्ये पहिले रिपोर्ट कार्ड केलं आणि कंटिन्युअसली आम्हाला असं दिसलं की आपले नगरसेवक, त्यांना अथॉरिटी आहे काही फंड्स कुठे वापरायचे ठरवायची. बरोबर. तर ते फंड्स वापरताना आपल्याला शहरभर अनेक ठिकाणी जी बाकडी बसवलेली दिसतात, लोखंडी बेंचेस सगळे टाकलेली असतात वेगवेगळ्या रस्त्यावरती, कोपऱ्यावरती, चौकामध्ये. करेक्ट. तर या बेंचेसवरती
कित्येक कोटी रुपये खर्च केलेला आहे, कित्येक कोटी, आणि एव्हरी इयर. तर हे आम्हाला दिसलं. मग आम्ही ते पब्लिश केलं, रिपोर्ट कार्ड मध्ये पब्लिश केलं की बेंचेसवरती सगळ्यात जास्त खर्च होतोय, बेंचेसवरती काही कोटी रुपये खर्च होत आहे. आणि हे बॅक टू बॅक पब्लिश झाल्यानंतर नॅचरली लोकांसमोर तुम्ही जेव्हा डेटा मांडताय, लोकांसमोर जेव्हा तुम्ही फॅक्ट्स अँड फिगर्स मांडता आणि ती ट्रान्सपरन्सी येते, तेव्हा कोणत्याही चुकीचं काम करणारा माणूस थोडासा बॅकफूटवरती जातो. करेक्ट. सो इव्हेंच्युअली याच्यावरती क्वेश्चन्स सुरू झाले की एवढे कोटी रुपये कसे लागतात, मग एवढे बेंचेस खरंच बसले का, मग कुठे बसले, कधी बसले, मग आता 5 वर्षात जर एवढे कोटी झाले असतील तर सगळे बेंचेस गेले कुठे, बेंचेस भरायला पाहिजे रस्ते. तर मग काय झालं, मग कुठेतरी अजून दुसऱ्या माणसाने काढलं की अरे हे तर एका बेंचची किंमतच इन्फ्लेटेड आहे, एवढा महाग बेंच असताच कामा नये. आणि असं बघता बघता म्हणजे त्यावेळी मला आठवतंय की 14,000 रुपयाच्या आसपास काहीतरी बेंच घेतले गेले होते पर बेंच, पर त्या मेटल बेंच. आणि ते सगळं रिवाइज करून एस्टिमेट कमिटी म्हणून असते की जे ओव्हरऑल डिझाईन करतं की किती रुपयात कोणती गोष्ट घेतली पाहिजे, आणि त्यांनी ते 7,000 रुपयावरती आणलं. ओ वाव. सो 50% कट झालं. तर डायरेक्ट इम्पॅक्ट होता की रिपोर्ट कार्ड मध्ये पब्लिश झालं, डायरेक्ट लोकांसमोर आलं, आणि त्यांनी म्हणलं की नाही हे फारच आपण लोकांच्या डोळ्यावर येईल. आय एम नॉट सेइंग की बेंचेस लावणं थांबलंय. करेक्ट. कारण मी म्हटलं तसं गव्हर्नन्स अचानक एकदम भस्कन चेंज होत नाही. बरोबर. एकदम 100% इकडून तिकडे गेलं असं होत नाही. बरोबर. पण त्याच्यावर एक कॅप आली. त्याच्यावर असं पॉलिटिकल पार्टीजच्या लिडर्सनी महापालिकेतल्या एकत्र मिळून असं ठरवलं की नाही ते बेंचेसवरती जरा लिमिट लावलं. दॅट वॉज अ डायरेक्ट इम्पॅक्ट. करेक्ट. हे कसं आहे, हे वोटर एज्युकेशन आहे. करेक्ट. जे महत्वाचं आहे. बरोबर. इन्फॉर्म्ड इनफ यू कॅन टेक राईट डिसिजन्स. राईट. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आणि पिंपरी चिंचवड याच्यासाठीची जी बस सिस्टीम आहे ती PMPML सिस्टीम. सो PMPML चे त्यावेळी श्रीकर परदेशी हेड झाले होते, IAS ऑफिसर आहेत. इज अ व्हेरी एफिशियंट ऑफिसर, आणि आम्हाला माहिती होतं ते पिंपरी चिंचवडमध्ये पण होते. सो ते जेव्हा PMPML चे हेड झाले तेव्हा आम्ही त्यांना भेटलो आणि म्हटलं की काय करू, आम्ही सांगा की आम्ही काय मदत करू शकतो. आणि ऑब्व्हियसली आम्ही रिकाम्या हाताने गेलो नव्हतो. आम्ही म्हटलं की आमच्या PMPML कडे या एक्सपेक्टेशन्स आहेत. करेक्ट. बस सिस्टीम पुण्यातली सुधारण्यासाठी या गोष्टी आम्हाला असं वाटतं, बरोबर, आणि या तुम्ही कराव्यात असं आम्हाला वाटतं. तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं. राईट. आणि ते आम्हाला म्हणले की तुमच्या मागण्यांमध्ये दिसतंय की एक चांगला ऍप किंवा वेबसाईट असावी की ज्याच्यावरती सगळे रूट्स वगैरे दिसतील, आणि पण आमच्याकडे फंड्स नाहीयेत, तर आम्ही काय करू. तर इट वॉज परिवर्तन अँड अगेन अनदर ऑर्गनायझेशन फ्रॉम पिंपरी चिंचवड. आम्ही ती वेबसाईट बनवून दिली PMPML ला, की ही वेबसाईट तुमच्यासाठी, ही तुम्ही ऑफिशियल PMPML वेबसाईट. त्यांच्या वेबसाईटवरती खाली लिहिलेलं होतं द वेबसाईट डेव्हलप बाय IMC अँड परिवर्तन. राईट. सो ऑफिशियल ते होतं, आणि ती परिवर्तन वेबसाईट बनवून दिली होती. सो ती डायरेक्ट हेल्प पण होती, नुसती टीका नव्हती. करेक्ट. आणि अनफॉर्च्युनेटली नंतर आम्हाला टीका करायला लागली, कारण शेखर परदेशींची बदली झाल्यानंतर ती वेबसाईटही ठप्प झाली आणि पुढे त्यांनी त्याच्यात इम्प्रुव्हमेंट किंवा काहीच काम हे केलं पण नाही. सो ते दोन्ही अंगाने करत राहावं लागतं. पण डेफिनेटली मी असं म्हणेन की थिंग्स लाईक दीज कीप यू मोटिवेटेड, आणि होप दिसत राहतो, कारण छोट्या छोट्या गोष्टी तरी होत असतात. बरोबर आहे. किंवा सहकारनगरमध्ये थोडंसं ओव्हरऑल काय म्हणतात त्याला, हिशोबावर लक्ष ठेवायला लागल्यानंतर काय कामं केली, कुठे खर्च झाला, आणि असं दिसलं की 18 लाख रुपये जॉगिंग ट्रॅकवरती खर्च केलेले तिथल्या एका नवीन बिल्ड करायला वगैरे वगैरे. तर आता 18 लाख ही काय फार मोठी अमाऊंट नाहीये महापालिकेची कामं आणि या सगळ्या दृष्टीने बघता. करेक्ट. पण सिन्स इट वॉज व्हेरी लोकल, आणि सगळे लोकल बसलेले आहेत तिथे, ते सगळं ते डेटा बघतायत आणि ते म्हणतात जॉगिंग ट्रॅक आपल्या एरियात कुठे आहे. आणि जेव्हा याच्यात अजून खोलात गेलं तेव्हा लक्षात आलं की खर्च झालेत पण जॉगिंग ट्रॅक बांधलेले नाही. मग पुश मिळाला की अरे हे करप्शन नाही, की पैसे खर्च केले पण जॉगिंग ट्रॅक आलेलं नाही, जॉगिंग ट्रॅक चोरीला गेलेला आहे. सो मग कंप्लेंट फाईल केली आणि मग 2 अधिकारी सस्पेंड झाले. सो दॅट वॉज अ डायरेक्ट टँजिबल बेनिफिट. करेक्ट. की तिथले लोकल लोक आहेत, लोकल लोकांनी फक्त नजर ठेवायला लागले की आपला पैसा कुठे खर्च होतो. तू आता जॉगिंग ट्रॅक वरनं म्हणला, इट मेड मी थिंक की whenever we travel abroad, right, you and me, किंवा बरेच लोक आहेत आपल्यामध्ये, one thing that I personally miss when I come back home is lack of public spaces. Absolutely. Isn't there any policy in place where it is mandatory की एवढा तर पब्लिक स्पेसेस किंवा गार्डन्स किंवा पाहिजे? ऍब्सोल्युटली. सो त्याच्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन बनवला जातो, आणि डेव्हलपमेंट प्लॅनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की त्याचं एक्झिक्युशन कसं केलं जात आहे ते बघणं. एक्झॅक्टली. की
ऍक्च्युली काय होतं ना, की तू जर महापालिकेच्या वेबसाईटवरती गेलीस तर नंबर ऑफ गार्डन्स तुला कळतं की अच्छा. किती गार्डन्स आहेत, आणि पुण्यात भरपूर बाग आहेत. हम्म, प्रॉब्लेम असा आहे ना, की हे करत असताना जे मायक्रो लेवलवर ट्विक केलं जातं ना, हम्म. ते आपल्याला एकदम मॅक्रो लेवलवर बघताना कळत नाही. बर्ड्स आय व्ह्यूनी ते कळत नाही. तर राईट, आपल्याला दिसतं की काय 300 बाग आहेत फॉर एक्झाम्पल, राईट. तर आपल्याला वाटतं की अरे पुण्यात 300 बाग आहेत, हम्म. पण त्याचा एरिया किती आहे ते करेक्ट, बघणं गरजेचं आहे. करेक्ट. की बाग आहे, पण बाग म्हणजे तुम्ही म्हणजे चालायला हो ना. सुरुवात केली तर 500 मीटर तर मला राऊंड मारू देत हो निदान. ना. एवढी करेक्ट, तरी ती बाग पाहिजे, असं असं जे करेक्ट, वाटणं आहे तेही करेक्ट. होत नाही. बरोबर आहे. आणि अशा छोट्या छोट्या बागा तुला खूप सापडतील, आणि बरोबर त्याचं आहे. रिझन असं आहे की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ठेवताना कधी कधी ती जागा मोठी ठेवलेली असते, मग हम्म, मध्येच एकदा कधीतरी चेंज त्याच्यात सजेस्ट केला जातो, तो हम्म, हळूच चेंज केला जातो, मग तो आधीच हम्म, काहीतरी वेगळीकडे केला जातो. हम्म, असं करत करत ते हळूहळू तिथे बिल्डिंग राहते आणि बागेला एवढीच जागा ठेवली जाते. हम्म, सो ओपन स्पेसेस, ओपन ग्राउंड्स, हम्म. ओपन प्लाझा, ओ, राईट. त्यानंतर पार्क्स, या. या सगळ्या प्रिझर्व केल्या पाहिजेत, त्या सगळ्या जपल्या पाहिजेत. की आता अम्युनिटी स्पेसेस असं म्हणल्यानंतर आयडियली ओपन स्पेसेस असं रिझर्वेशन असतं, हम्म. पण त्याच्यात मध्येच चेंज होऊन अम्युनिटी स्पेसेस त्याच्यात ऍड केल्या गेल्या, म्हणजे त्याच्यात काहीतरी हा. बांधकाम आलं. करेक्ट. तर याच्यावरती खूप बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. सो पॉलिसी हम्म, लेवलला, थॉट लेवलला आहे, पण हम्म, ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायला लागल्यावरती फाटे फुटत जातात हम्म. आणि त्या गोष्टी घडत नाही. तळजाईवरती अनेक लोक फिरायला जातात, अनेक लोक चालायला जातात, व्यायामाला जातात. राईट. सकाळी छान जंगल झालेलं आहे तिथे गेली अनेक वर्षांच्या लोकांच्या पण प्रयत्नात. बरोबर, लोकांचा प्रयत्न प्रचंड मोठा आहे त्याच्यामध्ये. वन बरोबर. खात्याचा तर आहेच, पण अदरवाईज तो मध्ये आम्ही प्रोजेक्ट हाणून पडला अनेक सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि पुण्यातल्या सिव्हिल सोसायटीने मिळून, हम्म, की तळजाईवरती एक मोठा प्रोजेक्ट ते करणार होते. त्याला नाव हम्म, छान इको पार्क वगैरे देतात, हम्म, कारण ते दिसायला असं छान असतं हम्म, की हम्म. ग्रीन हो, प्रोजेक्ट वगैरे असं सगळं हो. ते म्हणतात. म्हणजे काय मला माहित नाही बिल्डिंग हिरव्या रंगवणार आहेत का, पण पण त्याला नाव ग्रीन हे आणि ग्रीन पार्किंग वगैरे म्हणतात वगैरे, हा. ते अत्यंत फेक असतं. सिमेंटचं पार्किंग करणार आहेत, काय ग्रीन करणार आहेत माहित नाही. पण असा तो प्रोजेक्ट होता. टॉय हम्म. ट्रेन फिरवणार होते तळजाईवरती. तर हे सगळं केल्यावर तुम्ही कशी ती नॅचरल तिथली खरंय. इकॉलॉजी प्रिझर्व्ह प्रिझर्व करणार आहात? करणार आहे. ते शक्यच नाहीये. ओपन स्पेस आहे, तिथे तुम्ही बांधणार आहात बिल्डिंग, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधायचा प्लॅन होता. तर स्पोर्ट्स हम्म. कॉम्प्लेक्ससाठी खरं तर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रिझर्व्ह जागा आहेत, करेक्ट. ज्या सपाट जमिनीवरती आहे. तुम्हाला बरं. टेकडीवरती, डोंगर माथ्यावरती ते बांधायची गरज नाही. बरोबर, बरोबर. पण तुम्हाला त्या ओपन स्पेसेस खायच्याच आहेत असं हम्म. जर तुम्ही ठरवलं तर ते जाणारच आहे. बरोबर पण आहे. लोक एकत्र आले आणि त्यांनी तो हाणून पाडला प्रोजेक्ट. ॲज यू राईटली सेड, की जसं आपल्याला बाहेर परदेशात कधी फिरताना ओपन स्पेसेस छान दिसतात, खरंय. दे आर मनाला छान वाटतं ना. हो ना, आणि एक्झॅक्टली. माणूस छान राहिला तर कुटुंब छान राहतं, समाज छान राहतो, एक्झॅक्टली. हेल्दी राहतो, एक्झॅक्टली. मानसिक दृष्ट्या सुद्धा. खरंय. तर मला झाडं पाहिल्यानंतर छान वाटतं. हे हो. आपल्यात म्हणजे काय म्हणतात बायोलॉजिकल ट्रूथ कसं मला वाटतं, जीन्स खरंय. मध्ये आहे ते हो आपल्या, ना. की पाणी दिसलं तर छान वाटतं. छान का वाटत. आपण खडक वाचलेलं जातो हो फिरत, ना. का आपण लांब जाऊन समुद्र बघतो, कारण खरंय. पाणी दिसल्यावर छान वाटतं. पण आता तू बोलताना म्हणलास बघ, की ते पॉलिसी लेवलला आहे, पण ते एक्झिक्युशन मध्ये ते सगळं कुठेतरी इट गेट्स लॉस्ट, राईट? आता वी आर हेडिंग टुवर्ड्स लोकसभा इलेक्शन्स, राईट. आता खासदार इलेक्शन्स आहेत. तर थोडं आपण मगाशी जसं बोललो, की द टू आर्म्स ऑफ गव्हर्नमेंट, राईट? द लेजिस्लेटिव्ह साईड अँड द एक्झिक्युटिव्ह साईड. तर हा आता तू जो फरक सांगितलास, तर ह्या कुठल्या म्हणजे ह्या दोन आर्म्सच्या अंडर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या बॉडीज येतात, राईट फ्रॉम से तालुका लेवल, जिल्हा लेवल, मग डिस्ट्रिक्ट, स्टेट, इथे कोण कोण येतात प्लेयर्स आणि हु इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट थिंग्स, हे तू जरा थोडं एक्सप्लोर कर ना. सो कसं आहे की आपण निवडून देतो आपला खासदार किंवा आमदार किंवा नगरसेवक, राईट, सो मेंबर ऑफ पार्लमेंट, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, और राईट, आपला कॉर्पोरेटर. राईट. तर हे लोक ज्या ठिकाणी जाऊन बसतात, दॅट बिकम्स युअर लेजिस्लेटिव्ह विंग, राईट, राईट. आणि हे लोक एक्झिक्युटिव्ह विंग इलेक्ट करतात. राईट. सो ओके. आपण डायरेक्ट पंतप्रधान निवडत नाही, करेक्ट. आपण फक्त आपला मेंबर ऑफ पार्लमेंट निवडतो. बरोबर आहे. सो त्या मेंबर ऑफ पार्लमेंटचं काय काम आहे, जे आता आपण पुण्यामध्ये 13 मेला निवडणार आहोत, की बरोबर, आपला मेंबर ऑफ पार्लमेंट आहे त्याचं काय काम आहे, तर पहिलं काम आहे की त्यांनी सरकार निवडायचं. बरोबर. सो ऑल मेंबर्स ऑफ पार्लमेंट विल इलेक्ट अ लीडर फॉर द कंट्री. करेक्ट. सो 543 लोक एकत्र येऊन त्यांच्यातनं मेजॉरिटीतनं जो लीडर निवडतील, दॅट विल बिकम आवर प्राईम मिनिस्टर. बरोबर आहे. तर एक्झिक्युटिव्ह बॉडी तयार झाली. आता सिम्पल लॉजिक आहे, मगाशी आपण बोललो की एम्प्लॉयर आपण आहोत आणि करेक्ट. एम्प्लॉई ते आहे. बरोबर आहे. सो एम्प्लॉयरचं काम आहे एम्प्लॉई काम व्यवस्थित करतोय का नाही, बरोबर त्यामुळे आहे. आपलं काम आहे खासदार व्यवस्थित काम करतोय का नाही. बरोबर. तसंच खासदाराचं काम आहे हम्म. की त्यांनी नेमलेला दॅट इज हम्म. एक्झिक्युटिव्ह हा करेक्ट. व्यवस्थित काम करतोय की नाही हे बघणं. बरोबर आणि आहे. त्यासाठी या सगळ्या आपण निवडून दिलेल्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हकडे टूल्स दिलेली आहेत.
बाय ओके. लॉ, बाय कॉन्स्टिट्यूशन. राईट. सो मग हे नगरसेवक असू देत, आमदार असू देत किंवा खासदार असू देत. राईट. सो दे कॅन आस्क क्वेश्चन्स, दे कॅन हम्म. रेज क्वेश्चन्स हम्म. इन द हाऊस. हम्म. त्यामुळे विधानसभा असेल किंवा पार्लमेंट असेल, विधानसभा इज ॲट स्टेट लेवल, राईट. म्युन्सिपल जनरल बॉडी इज ॲट म्युन्सिपल लेवल, राईट. अँड लोकसभा इज ॲट द नॅशनल लेवल. बरोबर आहे. सो या हाऊसमध्ये, या सभागृहामध्ये तुम्हाला प्रश्न मांडता येतात, तुम्हाला क्वेश्चन करता येतात, गव्हर्नमेंटला जाब विचारता येतो. यू कॅन टेबल अ रिझोल्युशन, यू कॅन टेबल इवन इंडिपेंडेंट बिल. लक्षवेधी सूचना म्हणतात त्याला, की मी काही विशिष्ट प्रश्नाकडे जर सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, करेक्ट. तर ती सूचना मी मांडू शकतो, की अरे हे Correct. काय चाललंय, त्याच्यावरती सरकारचं काय म्हणणं आहे ते सांगा. करेक्ट. हे असेल, किंवा आपण मगाशी कॅग बद्दल बोललो, तो हो. कॅगचा जो रिपोर्ट असतो तो पार्लमेंटमध्ये येतो. तो रिपोर्ट वाचणं आणि त्याच्यावरनं सरकारला क्वेश्चन करणं. बरोबर तो आहे. रिपोर्ट ज्याच्याकडे येतो त्या कमिटीला म्हणतात लोकलेखापाल समिती. ओके. सो दॅट इज बेसिकली ऑडिटिंग कमिटी एक हा प्रकारे. हा. आणि आपली डेमोक्रेसी पण इतकी काय सुंदर आहे ना, हम्म. की सिन्स द व्हेरी फर्स्ट डे हम्म. त्या लोकलेखापाल समितीचे अध्यक्ष जो असतो, जे चेअरपर्सन जी असते व्यक्ती, ती ऑपोजिशन पार्टीची असते. ओके. ते सरकारने केलेलं काम आहे, त्याचा हिशोब बघायचा आहे ना, तर Correct. मग ऑपोजिशन पार्टीने बघावा. करेक्ट. सो तो थॉट एक करेक्ट आहे आणि तसंच बरोबर. आहे, तशीच प्रोसेस आणि तसंच बरोबर. प्रेसिडेन्स आहे, तीच आजपर्यंत चालवलेली ट्रेडिशन आहे. बरोबर. आणि ते हे हिशोब वगैरे तपासतात. सो बरोबर. त्याच्यातही तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. सो बरोबर. ॲज अन एमपी तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन आपलं एक्झिक्युटिव्ह व्यवस्थित काम करतं का नाही हे बघणं गरजेचं आहे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, की जिथे एक्झिक्युशन लेवलला प्रॉब्लेमली ओपन स्पेसेस खाल्ल्या जातात, इकडे तिकडे जातात, तेव्हा नगरसेवकाचं काम आहे की हे का होत आहे आणि हे का चेंजेस होत आहेत, करेक्ट. आणि मग ह्याला क्वेश्चन करणं, हे कशाच्या आधारावर झालं, हे करणं बरोबर आहे का नाहीये, बरोबर हे आहे. विचारणं. मला तेच विचारायचं होतं. सो इन अ वे खासदार ऍक्ट्स एज अ मिडलमन, राईट, बिटवीन द आय वुड से सिटिझन्स, द सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ऑफ द सिटिझन्स. सिटिझन्स. Right. राईट. पण मिडलमॅन इन द सेन्स की सिटिझन्स प्लस द सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस द एक्झिक्युटिव्ह साईड, ह्या सगळ्यामध्ये मेन त्याला ह्या सगळ्याला जोडणारा जो आहे तो खासदार आहे. ऍब्सोल्युटली. राईट. सो वी आस्क हिम की तू करेक्ट. बघितलंस का Correct. नाही. मला हा पण एक प्रश्न आहे. मी आय नो फॉर अ फॅक्ट की काही काही खासदार नॉमिनेटेड असतात, पण मग ते कोण करतं आणि ते कसं होतं. सो एक तर लोकसभेमध्ये नॉमिनेटेड खासदार नसतात. Okay. देर आर टू हाऊसेस ऑफ पार्लमेंट, Right. वन इज राज्यसभा अँड वन इज लोकसभा. राईट. राज्यसभा कधीच डिझॉल्व्ह होत नाही, लोकसभा डिझॉल्व्ह झाली या राईट. वर्षीची. राईट. या 5 वर्षांनी डिझॉल्व्ह होते, 5 Correct. वर्षांनी 543 खासदार नव्याने निवडून जातात. करेक्ट. राज्यसभेमध्ये तसं होत नाही. या व्यतिरिक्त काही नॉमिनेटेड 12 खासदार नेमता येतात बरोबर. राष्ट्रपतीला. राईट. सो राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राईट. कॅन नॉमिनेट अ फ्यू एमपीज इन Okay. राज्यसभा. ओके. आणि ते एमपीज त्याचाही खूप लिमिटेड नंबर आहे. Right. 12 म्हणजे काय फार आकडा नाही. बरोबर. सेम विधान परिषदेला पण असतं. बरोबर. आणि त्याचा पर्पज असा आहे की ज्यांनी आपापल्या सेक्टरमध्ये, आपापल्या फील्डमध्ये काहीतरी सबस्टॅन्शियल चांगलं काम केलेलं आहे, ओके. काहीतरी प्रोडक्टिव्ह काम केलं आहे, काहीतरी भरीव काम केलेलं आहे, ओके. अशा माणसाचं काय एक्सपिरियन्सचा, त्याच्या नॉलेजचा फायदा पार्लमेंटला व्हावा. आणि त्यानुसार अशा फील्डमध्ये काम केलेल्यांना अनेकांना नेमलं जातं. जसं Okay. सुधा मूर्तींना आता नेमलं गेलं, राईट. राईट. जसं सचिन तेंडुलकरला नेमलं राईट. गेलं. So करेक्ट. असे अनेक एमपीज आजपर्यंत आपण नेमलेले आहेत. आणि खरोखरच त्यांनी अनेकदा खूप चांगल्या गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी सजेस्ट केलेल्या गोष्टी, त्यांनी सजेस्ट केलेल्या पॉलिसीज या गव्हर्नमेंटने घेतलेल्या सुद्धा आहेत. अशी एक्झाम्पल्स गेल्या 70 वर्षात आहेत. आणि हा जो मुद्दा आहे ना की स्टेट रिप्रेझेंटेशन प्रमाणे तेवढी लोक राज्यसभेत असतात, लोकसभेमध्ये असतात, लोकसभेमध्ये असतात. राज्यसभेतही, पण हा. लोकसभेत जास्त डॉमिनंट आहे. हा, पण मग हे काय आहे. सो स्टेट पॉप्युलेशन नुसार ते ठरतं. ओके. सो क्लिअरली त्याचा संबंध पॉप्युलेशनशी आहे. म्हणजे असं व्हायला नको की 1 कोटी लोकसंख्या मिळून 1 एमपी निवडतीये आणि दुसऱ्या एका स्टेटमध्ये 1 कोटी लोकसंख्या असून 10 एमपीज निवडत आहेत. राईट. राईट. असं न होणं गरजेचं आहे, कारण Right. नाहीतर मग माझं रिप्रेझेंटेशन जस्ट पद्धतीने होणार नाही, बरोबर. न्याय्य पद्धतीने होणार नाही. युपीचा काय म्हणतात त्याला नंबर हा लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा आहे. राईट. सो 543 पैकी 80 सीट्स हे राईट. युपीचे आहेत. राईट. आणि 2 नंबरला महाराष्ट्र आहे, राईट. 48 सीट्स. वाव. सो या पद्धतीने प्रत्येक, आता गोव्याकडे 2च सीट्स आहेत, बरोबर. सिक्कीमकडे मला ते 1च सीट आहे, राईट. कारण पॉप्युलेशनच कमी आहे, स्टेटही बरोबर. छोट आहे, तर बरोबर. पॉप्युलेशन नुसार तो फरक आहे. तरी इन अ लार्जर स्कीम ऑफ थिंग्स प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मधनं एकच जाणार आहे. ओके. हा. सो देर आर 543 कॉन्स्टिट्युएन्सीज इन द कंट्री, राईट. आणि 543 खासदार निवडून जाणार आहे. बरोबर आहे. पण मग आता
I mean, the population is dynamic, right? It keeps changing. The demography keeps changing as well. So मग अशी काही प्रोव्हिजन आहे का की मे बी 20 years बॅक महाराष्ट्र वॉज नॉट ॲज पॉप्युलेटेड ॲज इट इज टुडे, सो मग आपल्या सीट्स वाढल्या आहेत किंवा कमी झाल्या आहेत किंवा असं काही आहे का ह्याच्यामध्ये का इट्स ऑल सो set. 25 इयर्स नंतर ते चेंज होणार आहे. ओ त्यामुळे गेल्या वेळी 2004 ची पहिली निवडणूक होती चेंज ओके झाल्यानंतरची, हा आणि 2029 नंतर ते चेंज होईल आणि ओके मग तेव्हा सगळं ते रिवाइज होईल आणि इट इज एक्सपेक्टेड की त्यावेळी मेंबर्स ची संख्या पण वाढवली जाईल. राईट कारण बराच काळ झाला आपल्याकडे 500-550 याच रेंजमध्ये एमपीज आहेत आणि पॉप्युलेशन मात्र दुप्पट झालंय. करेक्ट एक्झॅक्टली त्यामुळे बरेच लोक असं स्पेक्युलेट करतात की नेक्स्ट पार्लमेंटरी इलेक्शन नंतर जे काही रिफॉर्म्स होतील तेव्हा 700 एमपीज असतील प्रॉब्ली आपल्याकडे, आणि मग त्यावेळी नंबर्स पण बदलतील बेस्ड ऑन पॉप्युलेशन. राईट प्रॉबेबली इथून पुढे जात असताना माझा काही त्याच्यात अभ्यास नाही, पण प्रॉबेबली आपल्याला ते 25 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षावर आणावं लागेल. Correct, कारण correct. ते रिफॉर्म पटापट डायनॅमिक अजून होत चाललंय. Exactly. पॉप्युलेशन पण चेंज आणि अर्बनायझेशन, एक्झॅक्टली मायग्रेशन्स, करेक्ट हे सगळं पण खूप फास्ट होत आहे. बरोबर कदाचित 25 वर्षापूर्वी ठरवलेली योग्य असेल, हा पण इथून पुढे कदाचित आपल्याला असं वाटलं की 10 वर्षात चेंज करायला हवं. करेक्ट करेक्ट पण त्याचं बॅटल फॉर सम अदर डे. बरोबर आहे. त्याच्यासाठी अजून 5 वर्ष आहेत. पण बरोबर आहे, ती प्रोव्हिजन आपल्याकडे आहे आणि ते Correct. चेंजेस होत असतात. करेक्ट म्युन्सिपल लेवलला पण होत असतात, राईट कारण आता पुण्याची म्युन्सिपल लिमिटच वाढली आहे. हो पुणे इज एक्झॅक्टली द बिगेस्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन इन महाराष्ट्र, ओ इव्हन बिगर दॅन मुंबई. ओ त्यामुळे आता अनेक गावं पुणे म्युन्सिपल लिमिट मध्ये आहेत. Right. नॅचरली तिथेही वॉर्ड आपल्याला फॉर्म करायला लागतील. बरोबर So आहे. नवीन डिमार्केशन येईल, नवीन Correct. प्रोसिजर होईल आणि Correct. नवीन वॉर्ड्स तयार होतील. करेक्ट करेक्ट. वन नेशन वन इलेक्शन हा जो मुद्दा आहे की आपल्या इंडिया ऑफकोर्स इट्स व्हेरी वास्ट आणि एवढ्या स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज आहेत वगैरे, पण कंटिन्युअसली कुठे ना कुठेतरी इलेक्शन होतच असतं, राईट? आता इफ यू लुक ॲट इट फ्रॉम द अदर साइड, इन अ वे यू आर ऑलवेज कीपिंग अ चेक असंही म्हणू शकतात की त्यामुळे पार्टी इज ऑलवेज ऑन देअर टोज. कारण इथे जरी आता महाराष्ट्रात होत नसलं तरी हिमाचलमध्ये होतंय, सो जर का त्यांचे इथे आले तर विल आस्क देम की तुम्ही तिथे काय केलं. सो हाही एक मुद्दा आहे, पण डझंट इट टेक अ टोल ऑन नॉट ओनली सिटीजन्स बट द एंटायर मशिनरी की कंटिन्युअसली वी आर इन द सीझन ऑफ इलेक्शन्स थ्रू आउट द इयर? मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की मुळात हिमाचलमध्ये निवडणूक असेल तर पुण्यातल्या माणसाचा त्याचे संबंधच काय. हिमाचल स्टेटची इलेक्शन आहे ना, हो हो सिमला म्युन्सिपल कॉर्पोरेशनची इलेक्शन आहे. हो. तिथे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधल्या माणसाचा काही संबंधच नाहीये. हो त्यांनी तिथल्या मुद्द्याचं तिथल्या लोकांशी बोलावं, तिथल्या हो. मशिनरी, आणि मशिनरीवर ते प्रेशर येत नाही कारण तिथलीच मशिनरी काम करते तिथे. राईट त्यामुळे त्याचा टोल येत नाही. प्रॉब्लेम कुठे होतो, जेव्हा पार्टी म्हणून किंवा पॉलिटिकल पार्टीजला हा जास्त प्रॉब्लेम आहे रादर दॅन एनीवन एल्स, असं मी म्हणतो की मी सगळीकडे प्रचाराला गेलं पाहिजे त्याशिवाय अर्थ नाही. म्हणजे पुण्यातला माणूस का बरं दिल्लीत जाऊन प्रचार करतोय हे गरजेचंच नाही. दिल्लीतल्या माणसांनी दिल्लीतला प्रचार केला पाहिजे. राईट राईट राईट. राईट त्यामुळे पार्टी म्हणून अख्ख्या सगळ्यांनी मिळून ऑन देअर टोज असण्याची गरज नाही. पार्टीचं राजस्थान युनिट कॅन बी ऑन देअर टोज राईट राईट जेव्हा राजस्थानची निवडणूक आहे. बरोबर. महाराष्ट्रातला काय संबंध आहे? दुसरा एक मुद्दा असा आहे की एका इलेक्शनचा प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक लेवलचे इश्यूज वेगळे आहेत. True. आपण आता बोललो की बरोबर 3 आहे. व्हर्टिकल्स आहेत आणि Exactly. प्रत्येक लेवलचे इश्यूजच वेगळे. येस तर मला त्या इश्यूज वरती बोलायचं आहे. इलेक्शन इज अन अपॉर्च्युनिटी when you actually raise issues, करेक्ट when you talk and when you actually ask the candidates what their visions are. बरोबर आहे. पण जेव्हा एकत्र इलेक्शन होते तेव्हा त्या नॉईज मध्ये ते जाण्याची शक्यता आहे. ते लपलं जाण्याची, ते विसरलं जाण्याची, त्याचा आवाजच न पोहोचण्याची शक्यता आहे. कारण जर मला हा प्रश्न विचारायचा आहे की मला माझ्या रस्त्याबद्दलचे प्रश्न आहेत, की जर पुणे म्युन्सिपल लेवलचा प्रश्न आहे, Yeah. प्युअरली पुणे महापालिकेच्या कामकाजाबद्दलचा प्रश्न आहे, करेक्ट तर मला आता यावर व्होट नाही करायचंय की काश्मीरमध्ये कसं पॉलिसी आपण इम्प्लिमेंट केली, बरोबर त्याच्यावर मी वेगळं व्होट करणार आहे. राईट सो त्याच्यासाठीचं माझं म्हणणं वेगळं आहे, त्याच्यासाठीचं माझं बरोबर. थॉट वेगळं आहे. त्याच्याबद्दलचे माझे प्रश्न असतील तर ते मी मेंबर ऑफ पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये जे कॅन्डिडेट्स उभे आहेत त्यांना विचारणार आहे. बरोबर आहे. पण ते वेगळे आहेत ना, त्यामुळे वेगवेगळे विषय मांडण्याची अपॉर्च्युनिटी नागरिकांनाही मिळाली पाहिजे. आणि इट्स अनफेअर टू कॅन्डिडेट्स एज वेल, कारण ते कशाच्या आधारावर लढणार आहेत की एक सगळेजण आपण लढतो ह्याच्याच आधारावर. दुसरा एक यातला प्रॉब्लेम असा आहे की
वी आर कन्सिडरिंग ओनली की पार्टीज फक्त इलेक्शन लढतात. हम्म. तसं नाही होत, इंडिपेंडेंट पण लढतात. हो बरोबर आहे. आणि मी इंडिपेंडेंट आहे, मला मान्य आहे की लोकसभेच्या इलेक्शनला मला नाही लढायचंय, हम्म. कारण त्याचं इश्यूजच वेगळे, त्याचा प्रश्नच वेगळा आहे, तिथे कदाचित पॉलिटिकल पार्टी आवश्यक असेल असं मी मानणारा एक माणूस आहे, हायपोथेटिकल सिच्युएशन. हम्म. पण मला माझ्या एरियाचं सगळं कळतंय बरोबर. आणि पुणे म्युन्सिपल लेवलला काय करायला पाहिजे ते कळतंय, बरोबर. आणि मला पार्टीचं नाही पटत आहे त्या बरोबर. बाबतीत. तर मला इंडिपेंडेंट लढायचंय. तर आता हा इंडिपेंडेंटचा व्हॉइस खरंच पोचेल का जेव्हा वन नेशन वन इलेक्शन असेल तेव्हा? राईट. का तो आवाज दाबला जाईल, आवाज तो त्या नॉईज मध्ये बरोबर. निघून जाईल, विरून जाईल, बरोबर. आणि मग इन्फॉर्म्ड इलेक्टोरेट असा जो प्रकार आहे तो डायल्यूट होईल. आणि त्यामुळे आय डोंट बाय वन नेशन वन इलेक्शन. कमिंग टू द फायनल क्वेश्चन, आता जे लोकसभा इलेक्शन्स आहेत तेव्हा आपण कोणाला मत देतोय आणि काय बघून यू थिंक वी शुड वोट ऍज अ सिटीजन? ओके, सो लोकसभेसाठी निवडणूक आहे. सो विल बी इलेक्टिंग अ मेंबर ऑफ पार्लमेंट. दॅट मेंबर ऑफ पार्लमेंट इज गोइंग टू इलेक्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. करेक्ट. सो फर्स्ट थिंग इज की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोणता मेंबर ऑफ पार्लमेंट काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्म करेल. बरोबर. दॅट्स द फर्स्ट थिंग. राईट. सेकंडली, देशासाठीचे वेगवेगळे कायदे जिथे बनतात तिथे तो जाऊन बसणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कायद्यांबद्दलचं त्या व्यक्तीचं मत काय आहे राईट. हे बघणं गरजेचं आहे, ते विचारणं गरजेचं आहे. तुमच्या लोकल कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, आता पुण्याच्या बाबतीत पुण्याबद्दल, बरोबर. तर इथले इश्यूज कोणते आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजेत, कारण यू आर गोइंग Correct. टू रिप्रेझेंट पुणेकर्स. बरोबर. राईट. बरोबर. सो पुण्याच्या लोकांचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, ते बरोबर. माहिती करून घेण्याची इच्छा पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन तुमचं मत मांडणं एक्सपेक्टेड नाही, तुम्ही तिकडे जाऊन आमचं मत मांडणं एक्सपेक्टेड आहे. करेक्ट. तर तुम्ही आमचं मत ऐकण्याची काही सिस्टीम एस्टॅब्लिश करताय का, ते ऐकण्याची Correct. तुमची तयारी आहे का, ते बरोबर. महत्वाचं आहे. बरोबर. सो ते रिप्रेझेंटेशन मला थॉट आहे. आणि पुण्याचे प्रश्न मांडत असताना त्यातला सेंट्रल गव्हर्नमेंटशी असणारा धागा शोधून काढावा लागेल. जसं आपण मगाशी मेट्रो बरोबर. बद्दल बोललो किंवा इतर प्रोजेक्ट्स बद्दल बोललो, करेक्ट. तर तिथे तुम्ही कसे पाठपुरावा करताय, तिथे हम्म. तुम्ही कसं पॉझिटिव्ह लॉबिंग करताय बरोबर. की ह्या गोष्टी आपल्याकडे पुण्यात इम्प्लिमेंट करायच्या. दिस इज पॉझिटिव्ह लॉबिंग. Correct. चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी 4 लोकांना पटवून देणं. बरोबर. तर ते तुम्हाला करता येतंय का, ते तुम्हाला हम्म. जमतंय का, ते हम्म. तुम्हाला तुमची करायची इच्छा आहे का. हम्म. सो तो अप्रोच तुमचा आहे का ते बरोबर. बघणं गरजेचं आहे. बरोबर. जर इन्कम्बंट मेंबर ऑफ पार्लमेंट असेल, हम्म. कारण अनेक कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये सेम मेंबर ऑफ पार्लमेंटला पुन्हा तिकीट बरोबर. त्यांच्या पार्टीज देतात, बरोबर. तर त्यांच्या गेल्या 5 वर्षातल्या कामाचा पण हम्म. एक तुम्हाला रिपोर्ट बघायला पाहिजे. लोकसभा वेबसाईट अतिशय उत्तम केलेली आहे, त्यांनी रिव्हॅम्प केले पूर्ण, गेल्याच काही महिन्यांमध्ये झालं आहे. हम्म. आणि एका क्लिकवरती प्रत्येक मेंबरचं, सगळ्या मेंबर ऑफ पार्लमेंटचं सगळी इन्फॉर्मेशन एका क्लिकवर मिळते. ओ दॅट्स अमेझिंग. सो एकाच Right. पेजवरती तुम्हाला जायचं, फक्त नाव टाकायचं तुमच्या मेंबर पार्लमेंटचं और कॉन्स्टिट्युएन्सी टाकायची, राईट. आणि त्याचं सगळं तुम्हाला अटेंडन्स काय, क्वेश्चन्स काय, बिल्स Oh, काय, डिबेट मधलं perfect. पार्टिसिपेशन काय, राईट. सगळं बघताय. करेक्ट. कारण क्रेडिट घेण्यात तर बरीच मंडळी माहीर असतात, त्यामुळे बरोबर. कुठल्या गोष्टीचं कोण कधी क्रेडिट घेतो ते आपल्याला कळत नाही. जस्ट बिकॉज Correct. फोटो आहे डझंट मीन दॅट दिस पर्टिक्युलर पर्सन हॅज डन समथिंग फॉर इट. करेक्ट. ते एक्झॅक्टली. आपल्याला त्या ऍक्च्युअल डेटामधनं मिळेल. तुम्हाला त्यांनी बरोबर. मांडलेले क्वेश्चन्स बघता येतील, ते एका बरोबर. क्लिकवर आहेत. बरोबर So, आहे. you have things at your fingertips. बरोबर. Use them. वेल, एनलाइटनिंग कॉन्व्हर्सेशन. खूप मज्जा आली. प्रॉब्ली वी कॅन डू दिस अगेन वन्स द इलेक्शन इज डन, की Sure. आता पुढे काय, त्यावेळेस दॅट नक्की. वुड बी इवन मोर फन. Absolutely. सो लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट वन. थँक्यू Thank सो you. मच. Thanks a lot.